ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला 1,59,00,000 महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला। सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास 2,20,00,000 पेक्षा अधिक महिलांना वितरित केला। ऑक्टोबर महिन्यामध्ये 2,33,00,000 इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 2,45,00,000 महिलांना आपण लाभ वितरित केला। म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला 2,52,00,000 महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत। खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला। या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये 3,000 आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं। जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी 1500चा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला 3,000 हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं। त्यामुळे 1500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। पाहिलेला असेल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठं अपडेट दिलेलं आहे। मार्च आणि फेब्रुवारीचा एकत्रित तुम्हाला 3,000 रुपये हप्ता जो आहे 8 तारखेपर्यंत कधीही जमा होणार आहे। त्यांनी सांगितलं होतं 5 किंवा 6 तारखेपासून सुरुवात होईल म्हणजे आजपासून किंवा काल देखील काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले असतील, आज देखील आलेले असतील, संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे येऊन जातील नसले आले तर बघा आता काही लाडक्या बहिणींना आज पैसे भेटतील, त्यानंतर 7 तारखेला काहींना भेटतील, 8ला काहींना भेटतील, असे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत पैसे भेटणार आहेत। तुमचे आतापर्यंत 3,000 रुपये फेब्रुवारी आणि मार्चचे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। यांनी या ठिकाणी पाहू शकता ट्विटरवरती ही माहिती दिलेली होती की 2 महिन्यांचा सन्मान निधी म्हणजे 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहे म्हणून या ठिकाणी माहिती देण्यात आलेली होती। तर आज त्यांनी विधानसभेमध्ये बोलताना देखील आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल सांगितलेलं आहे त्यांनी की जवळपास 3,000 रुपये आम्ही या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे या ठिकाणी वाटप करणार आहोत। परंतु त्यामध्ये मोठी गुड न्यूज त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्च महिन्याचा किती लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार आहे, किती लाडक्या बहिणींना लाभ भेटणार आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेला असेल याच्यामध्ये कुठल्याही लाडक्या बहिणींची कपात करण्यात आलेली नाही। मागच्या ज्या महिन्यामध्ये हप्ता दिलेला होता त्यापेक्षा अधिक फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत। मग थकीत राहिलेले मागच्या महिन्याचे देखील त्यामध्ये लाडक्या बहिणींचा समावेश देखील असू शकतो। ही तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज असणार आहे। तर बघा लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिलांना एकत्रित देण्यात येणार आहे। तर बघा आज सकाळी किंवा दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे आलेत का, मार्च आणि फेब्रुवारीचे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आले म्हणून पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। नसतील आले तर नाही म्हणून देखील पाठवा आणि तुमचा जिल्हा देखील पुढे लिहून पाठवा जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यात पैसे आलेले नाहीत किंवा कुठल्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत। ठीक आहे। तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा जो यकीनी फेब्रुवारी मार्चचा हप्ता आहे तो तुम्हाला एकत्रित दिला जाणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा एकत्रित हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। पण नेमके किती लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता भेटणार आहे त्याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे। बघा व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेले देखील असेल परंतु डिटेलमध्ये आपण जी न्यूज आली ती देखील बघणार आहोत। पहा महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली। निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरल्याचं बोललं जातं। मात्र निवडणुका पार
पार पडल्यावर निकषात न बसलेल्यांचं सांगत महिलांना अपात्र करण्याचं काम देखील सुरू झालं. यावरून विधान परिषद विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीपूर्वी 2 महिन्याचे पैसे दिले गेले, त्यानंतर निवडणुकीचे निकाल लागल्यावर अपात्र करण्याचे काम सुरू झाले. तुमच्याकडे KYC कागदपत्र असतानाही आधी निकष कसे पाहिले नाहीत? 2100 रुपये कधीपासून देणार हे सुद्धा स्पष्ट नाही. याबाबत स्पष्टता कधी येणार असा सवाल विधानसभेमध्ये या ठिकाणी करण्यात आला. यावर स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं. तर बघा आता त्यांनी नेमकं उत्तरात काय म्हटलेलं आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासूनच विरोधकांकडून त्यावर टीका होत होती. ही योजना लाडक्या बहिणीची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली. या योजनेसाठी 2.5 कोटींहून अधिक महिला या लाभार्थींसाठी येतील अशी साधारणतः विभागाकडे माहिती होती आणि ऑगस्ट महिन्यात पहिला लाभ वितरित केला तेव्हा 1,59,00,000 महिलांना लाभ वितरित करण्यात आला. म्हणजे त्यामध्ये 3,000 रुपयाचा लाभ होता बघा जुलै आणि ऑगस्टचा. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 2,20,00,000हून अधिक महिलांना लाभ भेटला. ऑक्टोबर महिन्यात देखील 2,33,00,000पेक्षा जास्त लाभ वितरित करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात देखील या ठिकाणी निवडणुका झाल्यावर 2,45,00,000 महिलांना लाभ वितरित केला. म्हणजे कुठेही संख्या कमी झालेली नव्हती असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर बघा आता जो चालू महिना आहे आणि मागचा महिना म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित लाभ आपण 8 मार्च 2025 रोजी वितरित करणार आहोत. म्हणजे 8 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने वितरित होणार आहे. 5, 6, 7, 8 अशा पद्धतीने ह्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला लाभ भेटणार आहे. तेव्हा 2,52,00,000 महिलांना या योजनेचा लाभ वितरित करणार आहोत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजेच पहा फेब्रुवारीमध्ये मार्च आणि फेब्रुवारीचा या ठिकाणी जे आकडा असणार आहे तो 2,52,00,000 या ठिकाणी असणार आहे. म्हणजे मागच्यापेक्षा जास्त लाभार्थी या महिन्यात देखील असणार आहे. त्याच्यामुळं जे स्थगित हप्ते असतील, स्थगित राहिलेल्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नसतील त्यांचाही याच्यामध्ये समावेश असू शकतो आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांचाही याच्यामध्ये समावेश असणार आहे. तर 2,52,00,000 लाडक्या बहिणींना 3,000 रुपये 2 महिन्याचे या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत. तर आता बघा एवढी मोठी संख्या आहे त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने पैसे येतील. काही जणांना या ठिकाणी 5 तारखेला आले असतील, काही जणांना आज 6 तारखेला येतील, काही जणांना 7 तारखेला येतील, काही जणांना 8 तारखेला संध्याकाळपर्यंत. अशा पद्धतीने 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत हे टप्प्याटप्प्याने पैसे जे आहेत तुमच्या खात्यामध्ये येत राहणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव होत नाही आहे. निवडणुकी आधी एक धोरण आणि निवडणुकीनंतर दुसरं धोरण असा दुजाभाव करत नाहीत अशी त्यांनी माहिती दिली. तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना ही महायुती सरकारनं आणली आहे असं त्यांनी म्हटलं. महिलांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न आहे. या योजनेत विरोधकांनी जी भीती घेतलेली आहे त्यांना जाहीरनाम्यात आम्ही 3,000 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलं होतं. तर आम्ही 1,500 रुपयांचा लाभ उपलब्ध करून देत आहोत आणि या ठिकाणी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलं. योजना ही जी पुढं चालून ही योजना अतिशय यशस्वीरित्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तुम्हाला सकाळपासून जमा होत असेल किंवा जर आज आलेला नसेल तर उद्या येईल, परवा येईल, अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत. आणि स्वतः त्यांनी आज विधान परिषदेमध्ये देखील माहिती देताना सांगितलं की या ठिकाणी मार्च आणि फेब्रुवारीचा एकत्रितच हप्ता तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे 3,000 रुपये डायरेक्टली तुम्हाला भेटणार आहेत. तुम्हाला आतापर्यंत 7 हप्ते आलेले असतील तर हा 8वा आणि 9वा हप्ता तुम्हाला एकत्रितच या ठिकाणी भेटणार आहे. आणि याच्या पुढे देखील आता ही योजना यशस्वीपणे राबवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी गुड न्यूज होती की डबल हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटतोय. मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा एकत्रित 8वा प्लस 9वा हप्ता 3,000 रुपये तुमच्या जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.